नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण अगदी दिवाळी विशेष खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते पाहतो आहे. हे पहा, अगदी चुरल्याबरोबर तिचा भुगा होता इतपत खुसखुशीत, अजिबात तेलकट नाही, तेलात न विरघळणारी, तेल न पिणारी आणि विशेष म्हणजे तुपाचा एक थेंबही न वापरता, तुपाचं मोहन न देता अशी भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी कशी करायची ते आज आपण पाहतो आहे. बऱ्याचदा खूप जणांना तूप आवडत नसतं, त्यामुळे तुपातली शंकरपाळी केली तर ते खात नाही. तर ह्या दिवाळीला तुपाचा एक थेंबही न वापरता अगदी पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. अगदी बजेट फ्रेंडली रेसिपी आहे आणि अगदी सहज सोपी पटकन होणारी आहे. शिवाय ही शंकरपाळी 15 ते 20 दिवस अगदी सहज टिकतात. आता आपण मैद्याचं प्रमाण घेऊयात. तर या ठिकाणी मैदा मोजण्यासाठी मी घरातली रेग्युलर आमटीची जी वाटी असते ती घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण या ठिकाणी घेऊ शकतात. आता ह्या वाटीने आपण मैदा मोजतोय, तर 5 वाटी मैदा मी घेणार आहे. पहिले मैदा या वाटीत भरून घ्यायचा, वाटी थोडीशी टॅप करायची म्हणजे ठोकायची, म्हणजे मैदा अगदी काठोकाठ त्याच्यात बसेल असं प्रमाण घेऊन आपल्याला बरोबर 5 वाट्या मैदा मोजून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे मैदा अगदी परफेक्ट प्रमाणात मोजला जातो आणि शंकरपाळ्यांची रेसिपी फसत नाही. तर त्याच पद्धतीने मी आता 5 वाट्या मैदा या ठिकाणी मोजून घेतलेला आहे. आता ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने सगळ्या गोष्टींचा मेजरमेंट आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी 2 चमचे मी रवा घातला आहे, 2 मोठे चमचे रवा घातला आहे, त्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला मदत होते. त्याच वाटीने आपण एक गच्च भरून जाड साखर घ्यायची आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. नंतर त्या मिश्रणात ती घालून घ्यायची आहे. चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं कोरडं जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मोहन द्यायचं आहे. तर मोहनासाठी मी तेल वापरलेलं आहे. 1 वाटी तेल आपण या शंकरपाळ्यांसाठी वापरणार आहोत. ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने तेल मोजायचं. 1 वाटी पूर्ण तेल घ्यायचं आहे. थोडंसं तेल मी कमी घेतलं कारण वाटी उचलताना ते सांडू शकतं, त्यामुळे अगदीच किंचितचं तेल मी कमी घेतलं आहे. नंतर थोडंसं तेल मी ह्या मोहनामध्ये ॲड केलेला आहे. तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, त्यामुळे 1 वाटी पूर्ण गच्च भरलेलं तेल घ्यायचं आहे. हे तेल ह्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठाला चोळून याचं मोहन देऊन घ्यायचं आहे. सगळीकडे हे एकजीव करायचं आणि अशी मोठ वळेपर्यंत हे मोहन व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे. हे पहा, मी जवळून दाखवते. अगदी सुंदर याची मोठ वळलेली आहे आणि छान हे मोहन दिलं गेलेलं आहे. आता त्याच वाटीने एक गच्च वाटी भरून पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्येच आपण हा पूर्ण उंडा भिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही पूर्ण दूध घेऊन हे मिश्रण भिजवून घेऊ शकतात किंवा अर्धं दूध अर्धं पाणी घेऊ शकतात. आता याच पाण्यामध्ये आपण पूर्ण उंडा भिजवून घ्यायचा आहे. या मिश्रणामध्ये मोहन देताना वास नसलेलं तेल घ्यायचं आहे. जसं की शेंगदाण्याचं तेल घेऊ नका, कारण त्याला भरपूर वास असतो, त्यामुळे शंकरपाळ्यांची चव खराब होऊ शकते. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मळून झाले, त्यावरती 15 मिनटं झाकण ठेवायचं. 15 मिनटानंतर याला मळायचं नाही, तसेच त्याचे छोटे छोटे उंडे तोडून घ्यायचे आणि शंकरपाळे लाटायला घ्यायचे आहेत. आता एक उंडा मी घेतलेला आहे, त्याला आपण लाटून घेणार आहोत. तर लाटताना सुरुवातीला थोडासा हा उंडा बारीक लाटून घ्यायचा आहे. हे बघा, जसं आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे. थोडंसं हे जड जातं कारण मैदा आहे आणि मैदा लाटल्यावर तो परत जवळ येतो, त्यामुळे थोडंसं जोर लावून आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर लाटून झाल्यावरती अशी दुमडायची आणि तिची घडी करून घ्यायची आहे. एकावर एक अशी घडी केल्यामुळे शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटतात, सुंदर असे लेयर येतात. आता चौकोनी उंडा आपण करून घेतला आणि चौकोनी आकारातच शक्य तितकं आपण हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे मी लाटून घेते आहे. आता खूप जास्त बारीक न लाटा, थोडंसं जाडसर ठेवायचं आणि जाडसरच आपण ही पोळी कापून घ्यायची आहे. हे बघा, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये शंकरपाळे छोटी मोठी तुम्ही कापून घेऊ शकतात. आता कापताना पण सुरी अगदी प्लेन घ्यायची आहे, अशी तडतडी सुरी घेऊ नका, नाहीतर ही शंकरपाळी कापताना ती जवळ येतील आणि त्यांचा आकार खराब होईल. किंवा मग पिझ्झा कटर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरून ही शंकरपाळी कट करून घेऊ शकतात. हे बघा, मध्यम आकाराची मी ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे. आता लगेचच मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. मध्यम आचेवरती तेल मी कढईत गरम करायला ठेवलं होतं. आता एक छोटा शंकरपाळा त्यात घातला आहे, तो पटकन वर आला आणि अगदीच पांढरा शुभ्रवरती आला आहे, काळा झालेला नाही आहे, म्हणजे आपलं तेल शंकरपाळी तळण्यासाठी तयार आहे. आता ह्या स्टेजवरती यामध्ये सगळी शंकरपाळी सोडायची, जेवढी शक्य होतील तेवढी बसवायची. खूप जास्त शंकरपाळी टाकू नका, नाही तर हे गच्च होईल आणि एकही शंकरपाळा व्यवस्थित तळला जाणार नाही. तर यामध्ये आपली शंकरपाळी घालून झाली आहे. शंकरपाळी घातल्या घातल्या त्याला हलवायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही, नाहीतर त्यातल्या लेयर मोकळ्या होतील, त्या तेल पितील आणि शंकरपाळी आतमध्येपर्यंत तळली जाणार नाही. आता 1 मिनिटभर झालेला आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा शंकरपाळी
टाकल्यानंतर आणि मंद आचेवरच ही शंकरपाळी 5 ते 7 मिनिटं तळून घ्यायची आहे। 1 मिनिटानंतर शंकरपाळी थोडी सेट होतात, थोडी तेलावर वरती तरंगतात। त्यानंतर यामध्ये काटा चमचा घालून ते अशी ढवळून घ्यायची आणि तळून घ्यायची आहे। पहिली बॅच तळायला टाकली तोवर मी दुसरीकडे दुसऱ्या बॅचची शंकरपाळी लाटून घेते आहे। हे बघा, अगदी सुंदर ही शंकरपाळी तेलामध्ये वरती आलेली आहे, अगदी सुंदर असे पदर सुटलेले आहे। तुम्ही पाहू शकतात, तुपाचं मोहन जरी नसलं तरी अगदी सुंदर खुसखुशीत पदर सुटलेली आपली शंकरपाळी या ठिकाणी तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट न फसणारी रेसिपी आहे। ह्या दिवाळीला जर तुम्ही तूप वापरणार नसाल तर ही तेलातली शंकरपाळी तुम्ही जरूर ट्राय करा। 100% ही रेसिपी अगदी छान तयार होईल आणि तुम्हाला आवडेल सुद्धा। तर दुसरी बॅचची शंकरपाळी आपली कापून झालेली आहे आणि पहिल्या बॅचची शंकरपाळी सुद्धा तळत आलेली आहे। हे बघा, पुढचे 2 ते 3 मिनिटं आपण याला अजून तळून घेणार आहोत। खूप जास्त गडद रंगावरती शंकरपाळी तळायची नाही। अगदी हलका बदामी रंग आला की आपण ही शंकरपाळी तेलातनं काढून घ्यायची आहे, कारण की खूप जास्त गडद केली तर थंड झाल्यावर ते अजूनच काळपट दिसतात आणि चवही खराब होते। हे बघा, अगदी सुंदर पदर सुटलेली हलक्या बदामी रंगावरती ही शंकरपाळी तळून झालेली आहे आणि आता आपण ही तेलातनं काढून घ्यायची आहे। हे बघा, मस्त अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। भरपूर अशी पदर सुटलेली आहे, अजिबात त्यांनी तेल पिलेलं नाही आहे। अगदी कमी तेलात परफेक्ट अशी शंकरपाळी तळून निघालेली आहे। आता दुसरी बॅच आपण ह्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची आहे। गॅस हा मंदच ठेवायचा, फुल करायचा नाही। तर दुसरी बॅच देखील आपली टाकून झालेली आहे शंकरपाळ्यांची। शंकरपाळ्यांसाठी जे तेल आपण सुरुवातीला गरम करतो ते मध्यम गरम असलं पाहिजे। खूप कमी गरम किंवा थंड तेलात जर शंकरपाळी सोडली तर ती तेलात विरघळतील, त्यांचे लेयर तेलात मोकळे होतील आणि खूप जास्त तेल पिऊन तेलकट होतील। त्यामुळे परफेक्ट असं गरम तेलातच आपण ही शंकरपाळी सोडायची आहे। तर पहिल्या बॅचची शंकरपाळी तुम्हाला मी जवळून दाखवते। प्रत्येक शंकरपाळ्याला सुंदर अशी पदर सुटलेली आहे आणि अगदी छान खुसखुशीत तयार झालेली आहे। मस्त कलरवर ते तयार झालेली आहे। तर आपली दुसरी बॅच देखील तेलामध्ये आपण तळण्यासाठी सोडलेली आहे। तर हळूहळू आपण 1 मिनिटानंतर ही हलवत हलवत तळून घ्यायची आहे। तेल खूप जास्त गरम सुद्धा नसावं शंकरपाळी तळण्यासाठी, कारण की खूप जास्त गरम तेलात जर ही शंकरपाळी टाकली तर वरचेवर ही पटकन तळली जातील, आतमध्येपर्यंत तळली जाणार नाही, नरम राहतील आणि कलरसुद्धा त्यांचा खराब होईल। तर या पद्धतीने दुसरी बॅच देखील मी हलवत हलवत तळून घेते आहे। सुंदर अशी यांना पदर सुटलेली आहे। परफेक्ट अशी दुसरी बॅच देखील आपली तळून झालेली आहे। तर आज जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं ते प्रमाण वापरून जर तुम्ही शंकरपाळी तयार केली तर ती अजिबात फसणार नाही, तेल पिणार नाही किंवा तेलात विरघळणार देखील नाही। परफेक्ट चवीची सुंदर अशी पदर सुटलेली शंकरपाळी तयार होतील। हे बघा, दुसरी बॅच देखील आपली शंकरपाळ्यांची तयार झालेली आहे। विशेष म्हणजे यात आपण तूप वापरलेले नाही आहे, तेलाचं मोहन देऊन खुसखुशीत पदर सुटलेली शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे। शिवाय ही शंकरपाळी बजेट फ्रेंडली सुद्धा आहे। तूप वापरणं शक्य नसेल तर तेलाचं मोहन देऊन तुम्ही अशी खुसखुशीत मस्त अशी शंकरपाळी तयार करून घेऊ शकतात। हे पहा, प्रत्येक शंकरपाळ्याला पदर सुटलेला आहे आणि कोणी म्हणणार देखील नाही की यात तुपाचं मोहन न देता तेलातली ही शंकरपाळी तयार केलेली आहे। हे पहा, अगदी छान चुरल्यानंतर पटकन चुरली जात आहेत, इतकी खुसखुशीत ही तयार झालेली आहे। हे पहा, आता ही शंकरपाळी तुम्ही 15 ते 20 दिवस सहज स्टोअर करू शकतात। तर ह्या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। हे पहा, अगदी सुंदर खुसखुशीत शंकरपाळ्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिक्ससोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। बाय बाय।